श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमातुलं भजे तापत्रयापहं. श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 77व्या भागात भेटत आहोत. आज आपण श्री मध्वांचे अन्य इतर संन्यासी शिष्य, गृहस्थ शिष्य आणि त्यांच्या प्रशिष्यासंबंधी जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे श्री मध्वांचे अन्य शिष्य. श्री मध्वांचा शिष्य परिवार असंख्य होता. संख्येप्रमाणेच त्यांचे सामर्थ्यही अपार होते. श्री मध्वांचा चरणस्पर्श झालेला भूभाग पवित्र होई. भगवत सेवेसाठी लोकांमध्ये सामर्थ्यही संचारित होई. दुर्मताचा काळोख दूर जाऊन सन्मताच्या प्रकाशाचा प्रसार होई. तत्वशास्त्रामृतात न्हाऊन निघाल्याची सुखद अनुभूती ते अनुभवीत. त्याचप्रमाणे बहुजनास दीक्षा देऊन शिष्यरूपात त्यांचा स्वीकार करून ज्ञानसंतती पुढे वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरले. सतत जनार्दनाच्या चिंतनात असतानाच जनतेच्या कल्याणाचीही कळकळ त्यांच्यात असल्यानेच त्यांनी आपले जीवन सार्थक बनविले. तत्वोपदेश देताना ते चंद्राच्या शीतल चांदण्याप्रमाणे वावरत असत, तर दुर्मताचे खंडन करतेवेळी सूर्याच्या प्रखर किरणासारखे बनून डोळे दिपवून टाकीत. त्यांचे काही शिष्य भक्तीने समृद्ध होते. काहींजवळ श्रवण वैभव होते. काहींमध्ये मननशीलता होती, तर अन्य काही जण ध्यानकोविद होते. मध्वशिष्य होण्यासाठी प्रतिभेपेक्षा प्रामाणिकता मुख्य होती. दोन्हीही बाळगणाऱ्यांना विशेष सन्मान मिळे. प्रामाणिकपणा नसणाऱ्या प्रतिभेला त्यांच्या वर्तुळात स्थानच नसे. गृहस्थ शिष्य यासंबंधी माहिती घेताना आपणास असे समजते की श्री मध्वांकडे संन्यासी शिष्यांप्रमाणेच गृहस्थ शिष्य असणाऱ्यांचा शिष्य परिवारही खूप मोठा होता. तेही आपल्या तत्वनिष्ठेमुळेच गुरूंच्या परमानुग्रहास पात्र ठरले होते. त्यात प्रधानत्वे लिकूचे वंशाचे तिघे होते. त्रिविक्रम पंडित, त्यांचे धाकटे बंधू शंकर पंडित, तसेच त्यांचे आणखीन एक अन्य नातलग शंकर पंडित हे होते. त्रिविक्रम पंडितांचे धाकटे बंधू शंकर पंडित हे श्री मध्वांच्या अतिप्रिय शिष्यांपैकी एक होते. श्री मध्वांच्या ग्रंथांचे ते पालकही होते. याबद्दलचा उल्लेख यापूर्वीही केला आहे. आणखीन एक त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते ग्रंथपालाप्रमाणेच ग्रंथकारही होते. अनुव्याख्यान न्याय विवरण संबंध दीपिका ही त्यांची अपूर्व कृती म्हणजे सूत्रप्रस्थानाच्या व्याख्यान परंपरेस त्यांच्या रचनाकृती रूपात मिळालेली देणगी होय. याच लिकूच्या वंशातील एक अच्युत प्रेक्षांकडून संन्यास दीक्षा स्वीकारून ज्येष्ठ यती म्हणून मान्यता पावून गेले. 10 वर्षाने ते श्री मध्वांपेक्षा मोठे होते. श्री मध्वांच्या दर्शनाने प्रभावित होऊन सिद्धांत दीक्षा घेऊन त्यांच्या शिष्यरूपाने त्यांच्या मतप्रसार कार्य करून त्यांनी स्वतःचे जीवन सार्थक केले. कल्याणी देवी या
त्रिविक्रम पंडितांच्या भगिनी. महिला साधकांमधील विशेष प्रगल्भ असणाऱ्या विदुषींमध्ये त्या अग्रगण्य. त्या श्री मध्वांवर संस्कृतातच एक काव्यरचना करणाऱ्या विलक्षण प्रतिभाशाली साधकी होत्या. श्री मध्वांच्या शिष्य संख्येप्रमाणेच त्यांच्या प्रशिष्यांची संख्याही अगणित होती. त्यातील श्री विष्णू तीर्थांचे शिष्य श्री अनिरुद्ध तीर्थ आणि श्री बादरायण तीर्थ. यातील बादरायण तीर्थांनी श्री विष्णू तीर्थानंतर सोदे मठाचे अधिपत्य स्वीकारले, तर श्री अनिरुद्ध तीर्थांनी सुब्रह्मण्य मठाचे अधिपत्य स्वीकारले. श्री मध्वांच्या अन्य इतर शिष्यांपैकी त्रिविक्रम पंडितांचे 3 पुत्र होते. त्यापैकी नारायण पंडित हे सर्वात धाकटे. एका अर्थी ते सारे श्री मध्वांचेच प्रत्यक्ष शिष्यही होते. वयानुसार पाहता प्रायः नारायण पंडित हेच श्री मध्वांचे अत्यल्पवयीन शिष्य होते. श्री मध्वांच्या विशेष अनुग्रहाने त्या अल्पवयीन श्रीमध्व शिष्याने सुमध्व विजयासारख्या अन्य अनेक साहित्य कृतींची रचना करून खूप मोठी साधना करण्याचे सद्भाग्य मिळविले. या वंशातील वामन पंडित नामक शेवटची व्यक्ती, जिला श्री मध्व शिष्यत्व लाभल्याचा उल्लेख आढळतो, ते प्रायः नारायण पंडितांचे पुत्र असावेत. श्री मध्वांच्या अनेक उपनिषद भाष्यांना टीका रचण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. श्री मध्वांनी 2दा बद्री यात्रा केली. तसेच या भरतखंडातील विविध स्थळांना वेळोवेळी भेटी दिल्या. नेहमीप्रमाणेच त्यांच्या महिमा वैशिष्ट्यपूर्ण ठरून विविध प्रकारे ठिकठिकाणी प्रकाशात आल्या. त्यांच्या महिमांचे ठसे पाहून सज्जन आनंदित होतात आणि त्यांची भगवन निष्ठा वाढीस लागते, तर दुर्जनांना ते असह्य होऊन त्यांच्यातील मत्सरभावाने ते व्यथित होतात. श्री मध्वांबरोबर संचारात असणारे शिष्य विविध प्रसंगी अनुभवास आलेल्या महिमा भक्तांना सांगून आनंद प्रदान करीत. ते आनंददायक अनुभव त्यांच्यातर्फे इतरांना सांगितले जात. अशा असंख्य महिमांचे गुणगान करणारे व ऐकणारेही आनंदाने धन्य होत असत. श्री मध्वांचे कार्य कोणत्या ना कोणत्या रूपातील महिमाविष्कारच असे. त्यांची चाल सिंहाची, वृत्ती निर्भयी ही गुणवैशिष्ट्ये त्यांच्या शुद्ध भागवत धर्माचे द्योतक होते. त्यांची साधी पद्मासनातील बैठकही एक योग असे. ते भावी पद्मासनस्थ होण्याचे सूचक असे. त्यांची वाणी वेदांतसार कथन करणारी, प्रतिवाक्यात प्रत्येक पदात हरी सर्वोत्तमत्व ठायी ठायी भरलेले. त्यांच्या बहुभोजनादी महिमाही त्यांच्या भगवत प्रीतीचेच द्योतक असत. त्यांच्या कृती म्हणजे तर साक्षात त्यांचेच प्रतिरूप होय. त्यांच्या अधिकतर कृती गात्रात वामनरूपी, परंतु अर्थांच्या संदर्भात त्रिविक्रमाविष्कार दर्शविणारे. श्रोते हो, आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. पुढील मुद्दा असेल गोमती तीरावर दशप्रमती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.